ते रुग्ण आला की सुरुवातीला इथे पावती दाखवतो, तिथलं इन्व्हेस्टिगेशन करायचं हे दाखवलं जातं आणि मग असं एखादं इन्व्हेस्टिगेशन एखाद्या रुग्णांकडून आपण थेट अशा प्रकारची पावती आपण थेट रिसेप्शनिस्टला असं दाखवून ही इन्व्हेस्टिगेशन ही तपासणी कुठं केली जाते हे आपण इथे समजावून रुग्णांना सांगितलं जातं आणि मग हीच पावती घेऊन आपण रिसेप्शनिस्टवरून आपण पावती घेऊन आता इन्व्हेस्टिगेशन करायला आपण पुढे रुग्णांना पाठवतो. कुठल्या प्रकारचं रजिस्ट्रेशन आहे किंवा इन्व्हेस्टिगेशन आहे ते आपण इथं रजिस्टर करून पुढे तपासणीसाठी पुढे फॉरवर्ड करत आहोत. तपासणी करून मग रुग्ण हळूवारपणे तो या तपासणी विभागात येतो. तपासणी विभाग केला की पुढे आपण असंच पेशंटला पुढे बोलवतो आणि मग पेशंट हळूवारपणे तो त्याच्या नातेवाईकाला सह घेऊन पुढे येतो आणि मग तो दाखवलेली पावती इव्हन डॉक्टरने दिलेले प्रिस्क्रिप्शन तो घेऊन आमच्याकडे येतो आणि मग आपण त्याला या रूममध्ये बोलवतो. बोलवल्यानंतर आपण या प्लीज या रूममध्ये चला आपल्याला एक्सरे रूममध्ये आपण त्यांना घेऊन येतो. ही एक्सरे रूम आहे. आत प्रवेश करायला सांगतो. बसायला सांगतो आपण आणि मग पेशंटला बसायला सांगितल्यावर आपण त्याच्याकडनं फॉर्म स्वीकारतो आणि फॉर्म घेतल्यानंतर त्याला एक्सरे मशीनची माहिती देतो. एक्सरे मशीनची माहिती देऊन त्याला सांगतो की तुमचा छातीचा एक्सरे आहे, आता तुम्हाला काही गोष्टी बदलायच्या आहेत, गळ्यातलं काढून ठेवा. दुसरी गोष्ट चेन लॉकेट असे काही असतील किंवा हाताचा एक्सरे करायचा असेल तर महिलांचा असेल तर बांगडी घड्याळ असं काढायला सांगतो. दुसरी गोष्ट छातीचा एक्सरे करायचा असेल, पोटाचा एक्सरे करायचा असेल तर आपण चेंजिंग रूममध्ये महिलांना पाठवतो. हळूवारपणे शांत गतीने चेंज करायला सांगतो. चेंज केल्यानंतर ही चेंजिंग रूम एकदम व्यवस्थित रित्या असते. याला पडदा असतो, हा पडदा लावून घ्यायला व्यवस्थित सांगतो. हा पडदा लावण्यासाठी आपण सांगतो. मध्ये गाऊन ठेवलेला असतो, तो गाऊन त्या स्त्रीला परिधान करायला सांगतो. तो परिधान करून मग आपण परिधान केल्यानंतर मग त्या स्त्रीला आपण इकडे बोलवतो आणि इकडे बोलवल्यानंतर हा एक्सरे विभाग एक्सरे मशीन आहे. याच्यामध्ये असा एक इंटेन्सिफाईंग स्क्रीन असते आणि मग आपण ती अशी लोड करून मग पेशंटला एक पोझिशन द्यायला सांगतो की स्वतः करून दाखवतो की तुम्ही असे उभे राहा. अशी उभा राहिल्यानंतर मग पेशंट उभा राहिला की आपण या गतीने त्यांना आपण पोझिशन देतो. पोझिशन दिली की मग ही पिक्चर ट्यूब आहे. ही पिक्चर ट्यूब आहे. यातून रेज बाहेर येतात आणि पेशंटच्या अंगावर आदळतात आणि मग आपल्याला एक्सरे बघायला मिळतो. या पद्धतीने आपण पेशंटची सेटिंग करतो. पेशंटची सेटिंग केली की मग पेशंटला मोठा श्वास घ्यायला सांगतो. एक्सरे छातीचा करत असताना मोठा श्वास घ्या, रोखून ठेवा असं त्यांना दोनदा सांगितलं जातं. कृती करून दाखवली जाते आणि मग केल्यानंतर आपण पुन्हा कन्सोल रूममध्ये स्वतःहून जातो. आता आपण कन्सोल रूममध्ये जाऊया. ही कन्सोल रूम आहे. ही कन्सोल रूम इथे आपण एक्सरे स्टार्ट करतो. या पद्धतीने पेशंटचा एक्सरे येतो. हा आपण छातीचा एक्सरे काढला. एक्सरे काढत असताना मग त्यात बारकाईने काही त्यांच्या मेटलच्या वस्तू आल्यात का हे बघतो आपण आणि मेटलच्या वस्तू नसतील तर पेशंटला कपडे बदलायला सांगतो आणि मग कपडे बदलून पेशंट बाहेर जाताना आपण त्यांना असं सांगतो की तुम्हाला एक्सरे आता एक अर्ध्या तासाने मिळेल, डॉक्टरना भेटून घ्या. जर रिपोर्ट हवा असेल तर तातडीने परत या आणि 1 तासाने आमच्याकडून रिपोर्ट घेऊन जा. या पद्धतीने आपण या पेशंटची इन्व्हेस्टिगेशन करतो. आणि मग इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आपण काय करतो की हा जो फॉर्म आहे तो आपण डॉक्टरांकडे पाठवतो. मग डॉक्टर हा फॉर्म बघतात की हा इन्व्हेस्टिगेशन तोच एक्सरे आहे का हे सगळं बघितलं जातं आणि मग प्रिंट देण्यासाठी आपण मग आता CR रूममध्ये जाऊया. आपली आता ही CR रूम आहे
आणि आता आपण तिकडून एक प्रिंट दिली. प्रिंट दिल्यानंतर आता इथे आपल्याला ती बघायला मिळेल. दुसरी गोष्ट त्याच पेशंटची प्रिंट आहे का हे आपल्याला बघता येईल तिथे. दुसरी गोष्ट आता आपण इथे इथे आपल्याला त्याच रुग्णांची फिल्म आहे आपल्याला हे बघायला मिळाली. ठीक आहे ना, याच नावाची आहे. पेशंटचं नाव दिसतंय इथे आपल्याला, त्याचं इन्व्हेस्टिगेशन फॉर्म पण त्याच पद्धतीने दिसतोय. अशा पद्धतीने खातरजमा आपण केली की हा एक्सरे फोल्डरमध्ये टाकून मग तो आपण डॉक्टरांकडे पाठवतो. अशा पद्धतीचं फोल्डर घेतो आणि या फोल्डरमध्ये आपण हा इन्व्हेस्टिगेशन केलेला एक्सरे त्यामध्ये आपण टाकला जातो. आता हे फोल्डर आपण डॉक्टरांकडे पाठवतो एक्सरेसह आणि मग तो डॉक्टर्स ते रिपोर्ट्स करतात आणि मग रिपोर्ट झाला की टायपिंग सेक्शनला जातो. टायपिंग सेक्शनला गेला की मग तो टाईप झाला की आपण स्वाक्षरी घेऊन डॉक्टरांची पेशंटला दिली जाते. आता आपण पुढील विभाग बघूया. हा नाही होता थोड्या वाजता हे झाले की तुम्हाला मिळतील. हां, इथं एक रिपोर्टिंग रूम असते. या रिपोर्टिंग रूममध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स बसलेले असतात. या पद्धतीने इथे तपासण्या त्याचे इन्व्हेस्टिगेशन केले जातात. हां, हे विविध तज्ज्ञ डॉक्टर्स बसलेले आहेत आणि ते आता रिपोर्ट्स करतायत. इकडे सिटी स्कॅन रिपोर्ट करणं चालू आहे आणि इकडे MRI रिपोर्ट्स करणं चालू आहे. या पद्धतीने रिपोर्टिंग इथे होते आणि अशाच पद्धतीचा रिपोर्ट झाला तयार की तो टायपिंग सेक्शनला जातो. त्याच्यावर स्वाक्षरी केली जाते डॉक्टरांची आणि मग तो रुग्णांच्या हातात दिला जातो. नमस्कार. हा MRIचा रिपोर्ट करणे चालू आहे. या पद्धतीने MRIचा रिपोर्ट करतात. हां, रिपोर्ट करतायत, आता टाईप करतायत या पद्धतीने. हां, आता रिपोर्ट केला की हा रुग्णांच्या ताब्यात दिला जातो. त्या अगोदर आपण टायपिंग सेक्शनला पाठवतो. रिपोर्टिंग टायपिंग झाला की मग तो रुग्णांना आपण एका फोल्डरमध्ये विशिष्ट टाकून तो आपण रुग्णांना डॉक्टरांकडे पुढील उपचारासाठी पाठवतो. नमस्कार.